नमस्कार, शुभ सकाळ. भोजन भ्रमंतीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत हेल्दी असा पदार्थ, अळीवाची खीर. ही खीर खूप बहुगुणी आहे. तशी अळीव ही उष्ण आहे, पण थंडीच्या दिवसात खूप चांगली असते शरीरासाठी. त्यासाठी लागणार आहे साहित्य: गूळ घेतलेला आहे मी, दूध घेतलं आहे, दूध हे गरम करून घेतलेलं आहे. अळीव घेतलेली आहे, 2 ते 2.5 चमचे आहे ती. तुम्ही मार्केटला गेले ना, ती अळीव सांगितली तर देतात, किराणा मार्केटमध्ये मिळून जाते तुम्हाला. थोडंसं जायफळचा तुकडा घेतलेला आहे मी. 4 ते 5 इलायची घेतलेली आहे आणि थोडंसं आपल्याला तूप लागणार आहे. हे अळीव आपल्याला एक पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि धुतल्याच्या नंतर 2 तास हिला पाण्यामध्ये भिजायला ठेवायचं आहे. भिजल्याच्या नंतर ही फुगून जाते. अळीवाचे फायदे सांगते मी. रक्त वाढतं अळीवाने. हाडे सांधेदुखीसाठी पण खूप चांगली असते ही अळीव. कॅल्शियम आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात याच्यात. त्याच्यामुळे हे सांधेदुखी, कंबरदुखी यासाठी खूप चांगली असते. शक्यतो डिलिव्हरीमध्ये देतात ते. बघू शकता तुम्ही, 1 तासामध्ये अशी फुगून आलेली ती वाटी गच्च भरून गेलेली आहे. त्यासाठी मी घेतलेलं आहे एक स्टीलचं पातेलं, ते गरम करायला ठेवलेलं आहे. त्यात आपण दूध टाकून घेणार आहोत. हे दूध चांगलं उकळू द्यायचं आहे. कंटिन्यू हलवायचं आहे दूध, म्हणजे खाली लागणार नाही. आणि हे अळीव प्रतिकार शक्ती वाढवते. व्हिटॅमिन सी असतं त्याच्यामध्ये. मानसिक पाळीच्या तक्रारी दूर होतात त्याच्यामुळे. पचनासाठी पण चांगली असते ही. केसांसाठी, त्वचेसाठी पण चांगली असते. प्रोटीन आणि व्हिटॅमिन ई भरपूर असतं अळीवामध्ये. आणि ऊर्जा, ताकद वाढवते ही. आणि मी तर सांगितलं डिलिव्हरीनंतर तर अवश्य देतातच ही खीर खायला. चांगलं दूध उकळलं, त्याच्यानंतर ती भिजलेली अळीव आपल्याला त्या दुधामध्ये टाकून घ्यायची आहे आणि छानसं मिक्स करून घ्यायचं आहे हे. आणि खास करून एक सांगते मी, गर्भवती महिलांनी शक्यतोवर खाऊच नाही ही. आणि बाकीच्या मेंबरने पण फक्त थंडीच्या दिवसात खाल्ली पाहिजे. एरवी उन्हाळ्यात वगैरे नाही खाल्ली पाहिजे. कंटिन्यू असं हलवून घ्यायची आहे ती. छान उकळते आहे आपली खीर. ते जी इलायची पावडर आणि जायफळ बारीक केलेलं होतं ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि हे पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला घट्ट पातळ ज्या पद्धतीने पाहिजे तशी करायची आहे. आणि थंड झाल्याच्या नंतर ही खीर घट्ट होत असते, पातळ जरी असली तरी चालते. आता आपण गॅस बंद करून देणार आहोत. गॅस बंद केल्याच्या नंतर मी गूळ आहे ना, चेचून घेतलेला होता बारीक, तो त्यात टाकून घ्यायचं आहे. तुमच्याकडे गूळ पावडर असली तर ती टाकू शकतात तुम्ही. ही अशी पारंपरिक पद्धतीने खीर तयार होते मग. आणि चांगला गूळ हा मिक्स करून घ्यायचा आहे. खीर आणि गूळ एकजीव झाला पाहिजे. चवीला पण खूप छान लागते. मुलंही आवडीने खातात ही खीर. तुम्ही थंडीमध्ये 5-6 वेळा जरी खाल्ले ना 2-3 महिन्यामध्ये, तरी तुमचे कंबरदुखीचे त्रास खूप कमी होणार आहेत. आजकालचं खाणं जर बघितलं तर असं आहे, सगळं औषधं वगैरे मारलेलं. तर त्याच्यामुळे ही खीर जर खाल्ली ना तर कंबरदुखीला खूप फायदा होतो आणि सांधेदुखीलाही होतं. ऑलरेडी मला स्वतः सांधेदुखीचा त्रास होता खूप. तर मी बऱ्याच वेळा ही खीर करून पिते आहे आता. तर मला सांधेदुखीचा त्रास खूप कमी झालेला आहे. मला स्वतःला याचा फायदा झालेला आहे. मी आता वाटीमध्ये काढून घेते आहे खीर. तुम्ही पण नक्की बनवून बघा ही खीर आणि कशी झाली मला सांगा. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करायला विसरू नका. आणि खीर नक्की करून बघा आणि करून बघितल्याच्या नंतर कशी झाली मला नक्की सांगा.
चला तर मग भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये.